या आधी सांगितलं होतं, आता तेच सांगते, ओरडायची गरज नाहीये, कळलं का? आणि मला माहित नाही लागलं की रजनीला शोधत मी तुझ्या या फॉर्म हाऊस वर येईल, कळलं ना? कमाल आहे ना. एका गावातील स्वार्थी पुढाऱ्यांनी एका बेसहारा निराधार स्त्रीला, एका चिमुकल्या बाळाच्या आईला वेश्या ठरवून पोलिसांच्या स्वाधीन करायचं. पोलिसांना जर विचारलं तर तिच्याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. जरा जोर देऊन विचारलं तर सांगतात की पोलीस इन्स्पेक्टर त्या स्त्रीला स्वतः बरोबर घेऊन गेले. कुठे घेऊन गेले, का, कशासाठी? जणू काही ती बेसहारा स्त्री त्या पोलीस इन्स्पेक्टरला त्याच्या बापाचा मार वाटला. त्या इन्स्पेक्टरला त्याच्या बापाचा मार वाटला का कोणाचा वाटला मला काय माहित बरं. आणि तो तुझा जुना नवरा हो ना, त्याने जाऊन विचारलं तो का वाटला तर? हो, तोच माझा एक्स नवरा पोलीस इन्स्पेक्टर दयाल वर्मा. थोड्या वेळापूर्वी तुमच्या या फॉर्म हाऊस वरून बाहेर निघताना मी बघितला. बोलता का मॅडम तू, काय बोलता का? हा तुमचा भ्रम झाला असा. अरे तो कोणी दिसते का? ना रजनी दिसत ना तुमचा नवरा दिसत. हा तुमचा भ्रम झाला असा. अरे हो, त्या गावातील लोकांनी तिला वेश्या ठरवलं ना. मग वेश्या ठरवलं जाऊन पाहणे एखाद्या अड्ड्यावर धंद्यावर बसली असेल ते. एका छोट्याशा बाळाच्या आईबद्दल, एका निराधार स्त्रीबद्दल, एका बेसहारा स्त्रीबद्दल तू असले घाणेरडे शब्द वापरतो. तुला काही लाज नाही वाटत? अरे तुझ्या या वाक्याची घृणा वाटते मला, किती भीती आहे. मात्र तुला हे वाक्य म्हणताना काहीच वाटलं नाही. हा, आमदार आहेस का तू? जनप्रतिनिधी, जनतेची सेवा करणं, जनतेची काळजी घेणं हे कर्तव्य आहे तुमचं. पण तुम्ही त्या स्त्रियाबद्दल असले घाणेरडे वाक्य वापरताय. अरे आठव, हा तोच महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खं आयुष्य स्त्रियांचा आदर केला, त्यांचं रक्षण केलं. मात्र तुमच्यासारखे हलकट नीच पुढारी त्यांच्या या महाराष्ट्राला मातीत निवडा निघालाय. त्यांच्या विचारांची पायमल्ली केली आहे. त्यांच्या महाराष्ट्राच्या अबूची नंतरशी वेशी टाकली आहे. आता मॅडम बा, तुम्ही कायद्याचे 4 पुस्तकं वाचून जर मला तत्वज्ञान सांगत असाल ना, तर तो मी तत्वज्ञान तुमचं ऐकतो. एक मिनिट, मी तुला सल्ला देते फुकटचा. खरंच जरा 4 पुस्तकं वाच. तुला गरज आहे 4 पुस्तकं वाचण्याची. कायद्याचं पुस्तक वाचण्याची लायकीच नाही आहे तुझी, हे तुला कळणार नाही. म्हणून सांगते, जरा पुराणातील कथा वाच, महाभारत वाच, रामायण वाच. रामायण काय लिहिलं? चारही बाजूने समुद्राने वेढा घातलेला त्रिलोक विजयी लंकेचा राजा रावण त्यालाही असाच गर्व होता की माझा कोणी काहीही वाकडा करू शकणार नाही. मात्र वनमानवाच्या सोबतीने स्वतः पायी जाऊन प्रभू श्री रामचंद्राने त्याचा कसा विनाश केला हे तिथे कळेल तुला. वाच, 4 पुस्तकं वाचशील तर वाचशील. आता हे तू मला धमकी देऊन राहिली? नाही, धमकी नाही, तुला दाखला देते. मग ज्या पावलाने या माझ्या फार्म हाऊसवर आलीस त्याच पावलाने इथून सांगतील. हे तू सांगायची गरज नाही मला, जाणारच आहे मी. पण जाण्यापूर्वी तुला वॉर्निंग देऊन जाते. तुझ्या त्या पालतू कुत्र्यांना जरा समजावून सांग, जर का रजनीच्या केसालाही धक्का लागला तर जीवन तो सोडणार नाही एकेकाला. माइंड इट. तुझ्या त्या पालतू कुत्र्यांना सांग, रजनीच्या केसाने धक्का जरी लागला ना तर जिवंत सोडणार नाही. अरे जा. अरे मी काय वाचू दे तुझे 4 पुस्तकं. मला काही गरज नाही 4 पुस्तकं वाचण्याची. अरे 4 पुस्तकं वाचासाठी 4 वकील ठेवले आहे माझे. मी काय वाचीन पुस्तकं. आणि हो, मला रावणाची तू एक बाजू सांगितलीस, आता मी तुला रावणाची दुसरी बाजू दाखवतो. आता नाही तुझ्या
पुन्हा तिला आधार द्यायचं सोडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला जातो. तिच्या इज्जतीचे लटके तोडण्याचा प्रयत्न केला जातो. पण का हे सगळं? का? कशासाठी आणि कुठपर्यंत? आज 4 दिवस झाले एक बेसहारा स्त्री, एका चिमुकल्या बाळाची आई बेपत्ता आहे. पोलिसांना तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि हे भ्रष्ट पोलीस खातं तिचा साधा शोध घ्यायला सुद्धा तयार होत नाही. जीव द्यायचा आत्महत्या करणं पाप आहे, माहिती नाही का तुला? शांत शांत स्वतःला संपूर्ण निघालीस का? आता जगण्यासारखं काही उरलंच नाही खूप माझ्या आयुष्यात. नाही असं नाही बोलायचं. खूप काही आहे तुझ्या जीवनात, खूप काही. तुझी अशी कुठे होती तू? तुझा किती शोध घेतला नाही, कुठे होती? आणि हे झालं का तुझ्या बरोबर? का काय झालं? हा तरी त्या गावातील पुढाऱ्यांनी मला विषय ठरवून पोलिसांच्या स्वाधीन केलं. ते स्पीकरने मला आमदाराच्या बंगल्यावर घेऊन गेलं. त्याने माझ्या बाळाला मारून टाकलं आणि त्या आमदाराने माझ्यावरून बलात्कार म्हणजे या 4 दिवसात तुझ्या बरोबर हे सगळं घडलं. आमदार भास्करराव दामले आणि इन्स्पेक्टर दयाल वर्मा तुम्हा दोघांनाही सुद्धा बघाच मी आता तुमच्याबरोबर म्हणून स्वतःला सांभाळ. हे बघ, यानंतर ही मागणी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला एकटी समजू नकोस. चल माझ्याबरोबर, माझ्या घरी माझ्याबरोबर राहा. माझी लहान बहीण मी करेन तुझा सामना. येऊन देईल तुला मी. आता रडायचं नाही. तुला आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, लढायचं आहे. एक रणचंडिका कळलं? हिंमत नाही मारायची. अगं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार. कळलं? भेटायला आलो तुला. अटक करायला या बाईला. अटक? हिला अटक? गुन्हा काय? हिचा गुन्हा काय तर आपल्याला कळाय हवं. माधवी मॅडम, नो ऍडव्होकेट माधवी मॅडम, ही बाई वेश्या व्यवसाय करत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये रंगियात सापडली गेली. आणि बाई इतकी धूर्त आणि चालाक आहे की स्वतःचं लहान बाळ घेऊन ही बाई पोलिसांना चकमा देऊन पळाली आहे. पण जे बाळ घेऊन ही पळाली होती ते बाळीच्या वेश्या व्यवसायामध्ये आड येत होतं, म्हणून या बाईने त्या बाळाचा खून केला.
आणि या गुन्ह्याखाली मी अटक करायला. नाही हा खोटं बोलत आहे. मी याच्यासोबत जाणार नाही, मी यांच्यासोबत जाणार नाही. अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे. हे बघ, याच्या पुरावे बाळाची चांगली चांगला हा कुठपर्यंत पोहोचू शकतो हेही माहिती आहे मला. पण आता तू तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही, कारण त्याला चांगलं माहिती आहे की तुझ्या पाठीशी मी आहे. त्याच्याबरोबर बिनधास्त राहू नको. चला बस झालं. चला हा हो गाडी दिसते ना तिथे जाऊन बसायचं. कळलं का? पळायचं नाही. कळलं का? नाहीतर गोळी झाली. पळून गेली होती ना. एका स्त्रीशी बोलण्याची ही पद्धत आहे का? एक मिनिट. इन्स्पेक्टर दयाळ वर्मा, तुम्ही माझ्या पुढ्यातून रजीला घेऊन चालला. लक्षात ठेवा, तिच्या केसालाही धक्का लागला तर तुमची गाठ माझ्याशी आहे.